भारत आज स्टार्टअपच्या क्षेत्रात जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचत आहे। ही चांगली बाब आहे। मात्र समाजाभिमुख समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्हायला हवा। त्यातून नवउद्योजक घडतील याची सुरुवात हॅकेथॉन स्पर्धांमधून होते। त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी अशा स्पर्धांमधून पुढे यावे अशी अपेक्षा राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष व माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी व्यक्त केली आहे। इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित इनोव्हेट यू टेकेथॉन 3.0 या हॅकेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप आणि इनोव्हेशनकडे वळण्याचे आवाहन केले। JSPM नरे शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या टीम ॲग्रो यंत्रने यंदाचे विजेतेपद पटकावले। यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर, इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश काकडे, AISSMS IOITचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप माने, तेजस यादव, प्राध्यापक देवेंद्र इटोळे, नरेंद्र गडदे, प्रणव वाडकर, विलास शिंदे, निकुंज ओहाळ, सोहम मेत्रे आदी उपस्थित होते। यंदाच्या इनोव्हेट यू टॅकेथॉन 3.0 मध्ये 450 संघांचे 1700 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। या विद्यार्थ्यांनी 24 तास प्रत्यक्ष काम करत दिलेल्या समस्यावर उपाय शोधले व त्यातील एकूण 40 संघांना बक्षिसे देण्यात आली। या स्पर्धेला AISSMS IOITचे सहकार्य लाभले आहे। यावेळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका मृणाल गंजाळे यांना यंदाचा इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला। डॉक्टर करमळकर म्हणाले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांमुळे मोठे व्यासपीठ मिळत आहे। समाजातील विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी इनोव्हेशन आणि स्टार्टअप संस्कृती आवश्यक असून तरुणांनी त्याकडे करिअरच्या संधी म्हणून पाहिले पाहिजेत, असेही डॉक्टर करमळकर यांनी यावेळी सांगितले। डॉक्टर गोसावी म्हणाले की स्पर्धेची व्याप्ती वाढत असून त्यातून नवे संशोधन घडत आहे, उद्योजकतेला चालना मिळत आहे। या तंत्रज्ञानाचा वापर समाजातील समस्या सोडवण्यासाठी व्हायला हवा। समाजाच्या गरजा लक्षात घेऊन संशोधन झाले पाहिजेत, तेव्हाच तंत्रज्ञानाचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल, असंही डॉक्टर गोसावी यांनी सांगितलं। यादव म्हणाले की विद्यार्थ्यांचे कौशल्य जगासमोर आणून त्यांना स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे। यासाठी येत्या काही महिन्यात बूट कॅम्प आयोजित करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल। या स्पर्धेत टीम ॲग्रो यंत्रने प्रथम, VIT महाविद्यालयाच्या टीम टर्मिनल एक्सने द्वितीय, तर AISSMS IOITच्या टीमने तिसरा क्रमांक पटकावला। यावेळी सर्वोत्तम कल्पक प्रकल्पाचे बक्षीस JCPMच्या टीम गोवर्धनने जिंकले। सर्वोत्तम AIचा वापर करणारी टीम VITची टीम ड्रीमर्स ठरली। यावेळी विजेत्या संघास 2 लाख रुपयांचे रोख बक्षीस, द्वितीय व तृतीय संघास अनुक्रमे 1 लाख व 75,000 रुपयांचे बक्षीस मिळाले। सर्वोत्तम AIचा वापर व कल्पक प्रकल्पाच्या विजेत्यांना 25,000ची 2 बक्षिसे देण्यात आली। My name is Vaishnavi Pokre. I am from JSPM Nare Technical Campus Pune. We are presenting Agro Yantra project. ओके, आमच्या टीमचं नाव ॲग्रो यंत्र आहे आणि आम्ही हा टोटली फार्म रिलेटेड प्रोजेक्ट केला होता। म्हणजे जसं की आपण फार्म घरी बसून ऑपरेट करू शकतो अशा अकॉर्डिंगमध्ये हा प्रोजेक्ट होता। खरंच हा खूप चांगला एक्सपिरियन्स असेल माझ्या लाईफमधला फर्स्ट। आणि आमच्या प्रोजेक्टमध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम आले की आम्ही ते रिअल टाईपमध्ये फेच केले। आणि आमचे कल्पेश सर, सिरियसली सांगते मी, कल्पेश यादव सरांचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करते, कारण की त्यांच्यामुळे आज मी इथे। जर त्यांनी मला रात्री थांबवलं नसतं ना, मी इथे रस्ते पण। आमचा मेन इश्यू एक होता की आम्हाला रात्री हॉस्टेलला जायचं होतं, पण आम्ही हॉस्टेलला गेलो नाही, इथेच थांबून आमचा प्रोजेक्ट केला। त्याच्या रिलेटेड मला खूप असं मला असं चांगलं वाटतंय। आणि आमचा प्रोजेक्ट टोटली ॲग्रो रोवर होता, त्याच्यामध्ये आम्ही फार्म मॉनिटर केलं होतं। लाईक आमच्याकडे एक वेबसाईट बनवली होती, वेबसाईटवरती सगळा ॲक्सेस होता त्याच्या अकॉर्डिंगमध्ये। आणि सिरियसली मला असं एक्सपेक्ट पण होतं की मला या प्रोजेक्टमध्ये फर्स्ट प्राईज भेटेल, विच इज 2 लाख। इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स। थँक्यू सो मच। हा प्रोजेक्ट मेनली जर फार्मरला यूज होईल, कारण की आता सगळे AIच्या जनरेशनमध्ये सगळ्याला असं वाटतं की आपला फार्म घरी बसून ऑपरेट झाला पाहिजे। घरी बसून ऑपरेट झाला पाहिजे म्हणजे कोणालाही शेतात जायची गरज नाही पडत। आमच्या एरियामध्ये खूप सारे बिबटे असे ऑब्स्टॅकल येतात, ते ऑब्स्टॅकल डिटेक्ट झाले पाहिजे। फार्मरला रात्री रिस्क वाटते की शेतामध्ये जायचं कसं, त्याच्या अकॉर्डिंगमध्ये। त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण घरी बसून आपलं फार्म ऑपरेट करू शकतो का, असं फिजिकली माणसाला जायची गरज पडणार नाही। तिथे आम्ही व्हेरियस सेन्सर यूज केले होते, लाईक DHT सेन्सर, सॉईल मॉइश्चर सेन्सर। त्याच्या अकॉर्डिंगमध्ये आम्ही आमचा पंप, लाईक आता
आता सपोज डाळिंबाची बाग कन्सिडर केली आपण, डाळिंबाच्या बागेचं कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे सोडतो, तर ते पाणी कसं ऑटोमॅटिकली सोडलं जाईल, फिजिकली माणसाला जायची गरज नाही पडणार. अशा अकॉर्डिंगमध्ये आमचा प्रोजेक्ट होता आणि त्याच्यामध्ये टोटली आम्ही AI म्हणजे लाईक ऑब्जेक्ट डिटेक्शन वगैरे AIचा यूज करून केलं होता. हार्डवेअर रोअर होता आमचं, रोअर 2 मोडमध्ये ऑपरेट होत होतं. एक तर ऑटोमॅटिक मोड होता, सेकंड मॅन्युअल मोड होता. ऑटोमॅटिक मोडमध्ये आम्ही एकदा रोअर सोडून दिलं तर ते ऑटोमॅटिकली मूव्ह करेल आणि त्याच्या अकॉर्डिंगमध्ये ते टर्न वगैरे करेल, पाणी वगैरे चेक करेल. ते सोलर प्लेट पण बसवली होती एक, आणि आम्ही टोटली ESP32 कॅम्प लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी यूज केला होता आणि रास्पबेरी पाई एक यूज केला होता. अशा अकॉर्डिंगमध्ये टोटल आमचा प्रोजेक्ट होता. इनोव्हेट यू टॅकॅथॉन 3.0 या पातळीवरील हॅकॅथॉन स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ पार पडला आहे. या बक्षीस समारंभ प्रसंगी सुकाणू समितीचे अध्यक्ष नितीन करमळकर सर, SPPचे व्हाईस चान्सलर सुरेश गोसावी सर, पराग कारकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा बक्षीस समारंभ आज पार पडलेला आहे. ही हॅकॅथॉन स्पर्धा 3.0 ही हॅकॅथॉन स्पर्धा, या हॅकॅथॉन स्पर्धेला देशभरातनं 480 टीम्सनी सहभाग नोंदवला. त्यातल्या 450 टीम्सला आपण निमंत्रित केलं. या निमंत्रित टीमपैकी सुमारे 40 टीमला आज आपण बक्षीस वितरणासंदर्भात सर्व पारितोषिके जारी केलेली आहेत. ही हॅकॅथॉन स्पर्धा ही फक्त विद्यार्थ्यांचे इनोव्हेशन हे जगासमोर न आणता या इनोव्हेशनच्या माध्यमातून पुढे ते आपले स्टार्टअप इंडस्ट्री डेव्हलप करेल या उद्देशाने ही या इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून या हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये हॅकॅथॉन, बूथ कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपो अशा रोडमॅप आपण क्लिअर केलेला आहे. या हॅकॅथॉन स्पर्धेतनं सुमारे 70 ते 80 टीम्स या बूथ कॅम्पमध्ये सहभाग नोंदवतील आणि हा बूथ कॅम्प जूनच्या अखेरीस साधारणतः असणार आहे. राज्यातनं 13 विद्यापीठं त्याही सह इन्क्युबेशन सेंटरमध्ये जे स्टार्टअप आज नोंदणी आहे परंतु ते रन झालेले नाहीत, अशा सर्व पॅन महाराष्ट्रातील स्टार्टअपला आपण डिसेंबरच्या अखेरीस 27, 28, 29 डिसेंबरला जो स्टार्टअप एक्सपो करत आहोत त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म उभा केला आहे. यावेळी आपल्या राज्यातील आणि अनेक ठिकाणावरून जे फंडर्स त्यासह लिगल कंप्लायन्स करण्यासाठी अनेक डोमे आपण इथे प्रोव्हिजन करून देत आहोत. ही हॅकॅथॉन स्पर्धा 2.0 यातील विजेते या वर्षामध्ये त्यांनी 96 लाख रुपयाचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे या स्पर्धेची आणि या इनोव्हेशन फाउंडेशनची जबाबदारी म्हणून यावर्षी आपण हा बूथ कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपोचं नियोजन करीत आहोत.